एका छोट्याशा गावात देशमुख कुटुंब राहत होतं. गावात देशमुखाचं नाव मोठं होतं. घर गावातलं सर्वात मोठं आणि श्रीमंत होतं. घरासमोर मोठं अंगण, अंगणात सुंदर फुलांची बाग, मागच्या बाजूला गोठा आणि घराच्या वरच्या मजल्यावर प्रशस्त खोल्या होत्या. गावात कोणाचंही लग्न असो, सण असो किंवा कोणताही मोठा कार्यक्रम असो, देशमुखांच्या घराचा उल्लेख हमखास व्हायचा. या घराचे मालक होते विठ्ठलराव देशमुख. मेहनती आणि हुशार असल्यामुळे त्यांनी थोड्याशा जमिनीपासून सुरुवात करून मोठा व्यवसाय उभा केला होता. पण पैसा वाढत गेला तसा त्यांच्या स्वभावातही बदल होत गेला. पूर्वी साधे आणि प्रेमळ असलेले विठ्ठलराव आता पैशाचा आणि संपत्तीचा गर्व करू लागले होते. त्यांचा एकुलता एक मुलगा होता रोहित. वडिलांचा स्वभाव त्यांच्यावरही आला होता. शहरात शिक्षण घेतलेला रोहित गावात परतला की महागडी गाडी घेऊन फिरायचा. अंगावर महागडे कपडे, हातात महागडं घड्याळ आणि बोलण्यात कायम दुसऱ्यांना कमी लेखण्याची सवय. विठ्ठलरावांनी पत्नी कमलाबाई मात्र मनाने खूप साधी होती. त्यांना पैशापेक्षा माणुसकी महत्त्वाची वाटायची. त्या अनेकदा आपल्या पतीला सांगायच्या, अहो, पैसा कितीही आला तरी माणसाने माणूसपण सोडू नये. आज आपल्याकडे आहे, उद्या नसेलही, पण लोकांच्या मनात आपल्यासाठी प्रेम राहिलं पाहिजे. विठ्ठलराव त्यावर हसायचे आणि म्हणायचे, तुला काय कळतं पैशाची ताकद? या गावात माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही. माझ्याकडे एवढी जमीन आहे, एवढा व्यवसाय आहे की 7 पिढ्या बसून खातील. मला कोणाची गरज नाही. कमलाबाई शांत व्हायच्या, पण त्यांच्या मनाला त्यांच्या नवऱ्याचं हे बोलणं खूप लागायचं. त्याच गावात गणपत नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याच्याकडे फक्त 2 एकर जमीन होती. घर साधं होतं, पण मन खूप मोठं होतं. गणपत आणि त्याची पत्नी सीता दोघेही कष्ट करून संसार चालवत होते. त्यांना एक मुलगी होती, गौरी. गौरी हुशार होती आणि शिक्षण घेऊन मोठं होण्याचं तिचं स्वप्न होतं. एके दिवशी गणपतच्या शेताला पाणी देण्याची गरज होती. त्याच्या शेताजवळ विठ्ठलरावांची विहीर होती. गणपतने विनंती केली, विठ्ठलराव, माझ्या शेतातलं पीक वाळत चाललं आहे. 2 दिवस तुमच्या विहिरीचं पाणी मिळालं तर माझं पीक वाचेल. विठ्ठलरावांनी त्याच्याकडे तुच्छतेने पाहिलं. गणपता, माझ्या पाण्याची किंमत तुला माहीत आहे का? माझ्या विहिरीचं पाणी घेऊन तुझं 2 एकराचं शेत वाचवणार? त्यापेक्षा जमीन विकून टाक आणि दुसरं काम कर. गणपतने हात जोडले. साहेब, जमीन विकली तर आमच्याकडे उरणार काय? विठ्ठलराव हसले. तुमच्यासारख्या गरीब लोकांनी मोठी स्वप्न पाहू नयेत. 2 वेळेच्या भाकरीची सोय झाली तरी खूप आहे. हे ऐकून गणपतच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने काहीही उत्तर दिलं नाही. तो घरी परतला. सीताने विचारलं, काय झालं? गणपत म्हणाला, काही नाही. देव आपली परीक्षा घेतोय. आपण कष्ट करू, आपलं शेत आपण वाचवू. गौरीने हे सगळं ऐकलं होतं. तिने वडिलांचा हात हातात घेतला आणि म्हणाली, बाबा, मी मोठी होऊन तुमच्यासाठी अशी विहीर बांधेन की आपल्या गावातल्या कोणालाही पाण्यासाठी कोणासमोर हात जोडावे लागणार नाहीत. गणपतच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. माझी मुलगी मोठी स्वप्न बघते. देव तुझं स्वप्न पूर्ण करो. काही वर्ष गेली. गौरीने खूप मेहनत केली, शिष्यवृत्ती मिळवली आणि शहरात जाऊन शिक्षण घेतलं. तिथे तिने कृषी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं. पाण्याचं व्यवस्थापन, शेती आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अभ्यास केला. दरम्यान विठ्ठलरावांचा व्यवसाय आणखी वाढला. त्यांनी गावाबाहेर मोठा कारखाना सुरू केला. पैशाचा ओघ वाढला आणि त्यांचा गर्वही. एकदा गावात मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गावातील लोकांना मदत करण्यासाठी एक समिती स्थापन झाली होती. त्या समितीचे विठ्ठलरावांना अध्यक्ष बनवले. कार्यक्रमात गावातील अनेक लोक उपस्थित होते. विठ्ठलराव मंचावर येऊन उभे राहून म्हणाले, या गावाचा विकास माझ्यामुळे झाला आहे. माझ्यासारख्या लोकांमुळे गाव पुढे जातं. गरीब लोकांनी माझ्यासारख्या लोकांकडून शिकायला हवं. मागे बसलेला गणपत हे सगळं ऐकत होता. त्याला त्या दिवसाची आठवण झाली जेव्हा त्याने पाण्यासाठी विठ्ठलरावांसमोर हात जोडले होते. पण त्याने मनात कोणताही राग ठेवला नाही. त्याचवेळी शहरातून गौरी गावात परतली. गावाच्या रस्त्यावरून जाताना तिने पाहिलं की अनेक शेतकरी अजूनही पाण्यासाठी त्रास सहन करत होते. तिने वडिलांना विचारलं, बाबा, अजूनही गावात पाण्याची एवढी समस्या आहे? गणपत म्हणाला, हो ग, पावसावरचं सगळं अवलंबून आहे. गौरीने ठाम आवाजात सांगितलं.
मग आता ही परिस्थिती बदलायची. तिने गावातील तरुणांना एकत्र केलं. पावसाचं पाणी साठवून शेततळे, ठिबक सिंचन आणि विहिरीचं पुनर्भ्रमण याबद्दल काम सुरू केलं. सुरुवातीला लोकांनी तिची थट्टा केली. शहरातून 4 पुस्तकं वाचून आले आणि आता गाव बदलणार म्हणते. पण गौरीने हार मानली नाही. ती स्वतः शेतात उतरली. लोकांना समजावून सांगितलं. काही शेतकऱ्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. पहिल्या वर्षीच त्या भागात पाण्याची समस्या कमी झाली. पुढच्या वर्षी पीक वाढलं. शेतकऱ्याचं उत्पन्न वाढलं. गावात गौरीचं कौतुक होऊ लागलं. हे विठ्ठलरावांना आवडलं नाही. ते म्हणाले, आजकाल 2 काम करून लोक स्वतःला फार मोठं समजायला लागले आहेत. कमलाबाईंनी शांतपणे उत्तर दिलं, पण ती मुलगी गावासाठी काम करते, तिचं कौतुक करायला हवं. विठ्ठलराव म्हणाले, माझ्या पैशाच्या तुलनेत तिचं काम काय आहे? कमलाबाई म्हणाल्या, पैशाने घर मोठं होतं, पण माणसाच्या कामाने मनं मोठी होतात. विठ्ठलराव काहीच बोलले नाहीत. काही दिवसांनी रोहितने वडिलांना सांगितलं, बाबा, शहरातल्या एका कंपनीने आपल्या कारखान्याची जमीन खरेदी करण्यासाठी मोठी ऑफर दिली आहे. आपण जमीन विकली तर आपल्या कोट्यवधी रुपये मिळतील. विठ्ठलरावांच्या डोळ्यात चमक आली. मग विकून टाक. पैसा हातात आला की दुसरा व्यवसाय करू. कमलाबाई म्हणाल्या, सगळी जमीन विकू नका. शेती आणि गावाशी जोडलेली जमीन आपल्या कुटुंबाची ओळख आहे. पण विठ्ठलरावांनी त्यांचं ऐकलं नाही. त्यांनी मोठा निर्णय घेतला. कारखाना आणि काही जमीन विकून मोठा पैसा मिळवला. रोहितने तो पैसा शहरात मोठा व्यवसाय करण्यासाठी वापरला. सुरुवातीला सर्व काही व्यवस्थित चाललं, पण काही महिन्यांनी व्यवसायात मोठं नुकसान झालं. रोहितने वडिलांकडून पुन्हा पैसे मागितले. विठ्ठलरावांनी आपल्या उरलेल्या जमिनीवर कर्ज घेतलं, पण नुकसान वाढतच गेलं. एक दिवस बँकेकडून नोटीस आली. कर्ज फेडण्यासाठी घर आणि उरलेली मालमत्ता जप्त होण्याची शक्यता होती. कमलाबाईच्या हातातून कागद खाली पडला. अहो, हे काय झालं? विठ्ठलराव काही बोलले नाहीत. पहिल्यांदाच त्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. रोहित म्हणाला, बाबा, थोडा वेळ द्या. मी सगळं ठीक करतो. पण वेळ निघून गेला. कर्ज वाढत गेलं. एक दिवस देशमुखांच्या घराबाहेर बँकेचे अधिकारी आले. गावातील लोक दूर उभे राहून पाहत होते. ज्या घरासमोर कधी विठ्ठलरावांचा गर्व दिसायचा, त्याच घराच्या दारावर आता कर्जाची नोटीस लागली. विठ्ठलराव खिडकीतून बाहेर पाहत होते. त्यांना काही वर्षापूर्वी गणपतचे शब्द आठवले. साहेब, जमीन विकली तर आमच्याकडे उरणार काय? त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी पहिल्यांदा स्वतःला विचारलं, मी एवढा पैसा कमवला तरी आज माझ्याकडे आहे काय? घर होतं, पण मन शांती नव्हती. पैसा होता, पण माणसाजवळ नव्हती. मोठं नाव होतं, पण मनापासून विचारणारा कोणी नव्हता. रोहितही वडिलांपासून दूर जाऊ लागला. व्यवसायाच्या नुकसानीनंतर त्याचे मित्रही त्याच्यापासून दूर झाले. एक दिवस रोहित घरातून निघून गेला. विठ्ठलराव त्याला थांबवत म्हणाले, बाळा, मला सोडून जाऊ नकोस. रोहित म्हणाला, बाबा, माझ्याकडे आता काहीच उरलं नाही. मी स्वतःला सांभाळू शकत नाही. तू मला कसं सांभाळणार? हे ऐकून विठ्ठलराव पूर्णपणे कोसळले. कमलाबाईंनी त्यांना आधार दिला. हिम्मत सोडू नका. देवाने दिलं होतं, देवाने घेतलं. पण आपण माणुसकी तरी सोडू नका. काही दिवसांनी देशमुख कुटुंबाला घर सोडावं लागलं. गावातील लोक शांतपणे पाहत होते. ज्यांनी कधी विठ्ठलरावांकडे मदतीसाठी हात जोडले, त्याच लोकांसमोर आज विठ्ठलराव स्वतः असहाय्य उभे होते. गणपतही तिथे होता. विठ्ठलरावांनी त्याच्याकडे पाहिलं. त्यांना वाटलं गणपत त्यांचा अपमान करेल, पण गणपत पुढे आला. विठ्ठलराव, माझ्या घरी चला. विठ्ठलरावांना विश्वासच बसला नाही. तू मला माझ्या घरी बोलवतोयस? गणपत हसला. हो, तुम्ही कधी माझ्या शेताला पाणी दिलं नाही, पण मी तुम्हाला माणुसकीचं पाणी नक्की देईन. विठ्ठलरावांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते गणपतच्या पायाशी बसले. मला माफ करा गणपता, मी पैशाचा गर्व केला, तुला कमी लेखलं, तुझ्या गरजेच्या वेळी मदत केली नाही. आज मला समजलं की श्रीमंती पैशात नसते. गणपतने त्यांना उठवलं. माणूस चुकतो, पण चूक मान्य करणं ही मोठी गोष्ट आहे. गणपतने विठ्ठलराव आणि कमलाबाईंना आपल्या घरात आसरा दिला. गौरीही तिथे आली. विठ्ठलराव तिच्यासमोर उभे राहिले. गौरी, तुला आठवतं का? तू लहान असताना तुझ्या वडिलांना मी पाण्यासाठी नकार दिला होता. गौरी शांत होती. विठ्ठलराव म्हणाले, आज तू संपूर्ण गावाला पाणी दिलंस आणि माझ्यासारख्या माणसाला आश्रय देण्याची वेळ आली, तरी तू मागे हटली नाहीस. गौरी म्हणाली, काका, माझ्या बाबांनी मला शिकवलं आहे की दुसऱ्याच्या वाईट वागण्यामुळे आपण आपलं चांगुलपणा सोडायचं नसतं. हे ऐकून विठ्ठलरावांच्या मनातील सगळा गर्व वितळला. त्या दिवसापासून त्यांनी आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. गावात त्यांच्याकडे उरलेली थोडीशी जमीन होती. त्यांनी ती स्वतःच्या उपयोगासाठी न ठेवता गावातील गरजू शेतकऱ्यांसाठी वापरण्याचा निर्णय घेतला.
गौरीच्या मदतीने त्यांनी पाण्याचं पुनर्भ्रमण करण्यासाठी मोठं शेततळ तयार केलं. गावातील लोकांनी श्रमदान केलं. काही महिन्यात ते शेततळ पूर्ण झालं. पावसाळा आला. पावसाचं पाणी त्या तळ्यात साठू लागलं. विहिरीच्या पाण्याची पातळी वाढली. गावातील शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आला. विठ्ठलराव तळ्याच्या काठावर उभे राहून पाण्याकडे पाहत होते. कमलाबाई त्यांच्या शेजारी उभ्या होत्या. त्या म्हणाल्या, आता समजलं का? पाणी अडवलं तर साठतं, पण पैसा अडवून ठेवला तर माणसं दूर जातात. विठ्ठलराव हसले. हो, आणि गर्वाने बांधलेलं घर कधीही मोठं असलं तरी एक दिवसात खाली येतं. गावात त्यानंतर विठ्ठलरावांचा आदर पुन्हा वाढला. पण यावेळी लोक त्यांच्या पैशामुळे नाही तर त्यांच्या बदललेल्या मनामुळे त्यांचा आदर करत होते. रोहितही काही महिन्यांनी परत आला. त्याने वडिलांची माफी मागितली. बाबा, मीही तुमच्यासारखाच पैशाच्या मागे धावलो. मला वाटलं पैसा म्हणजेच सगळं. पण व्यवसाय गेला आणि सगळे मित्र गेले तेव्हा समजलं की खरी संपत्ती माणसं आहेत. विठ्ठलरावांनी मुलाला मिठी मारली. बाळा, आपण दोघांनीही आयुष्यात एक मोठी चूक केली, पण आता ती पुन्हा करायची नाही. गौरीने गावातील महिलांसाठी एक छोटा उद्योग सुरू केला. सीतानेही त्यात सहभाग घेतला. देशमुख कुटुंब आणि गणपत कुटुंब आता एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होऊ लागले. काही वर्षांनी गावात पुन्हा एक मोठा कार्यक्रम झाला. यावेळी मंचावर विठ्ठलराव नव्हते, मंचावर गौरी होती. गावातील सर्व तिचं कौतुक करत होते. कार्यक्रमाच्या शेवटी विठ्ठलराव म्हणाले, या गावातील लोकांनो, मी आयुष्यभर पैशाचा गर्व केला. माझं घर मोठं आहे, माझ्याकडे जमीन आहे, माझ्याकडे पैसा आहे म्हणून मी स्वतःला सगळ्यांपेक्षा मोठं समजत होतो. पण काळाने मला शिकवलं की गर्वाचं घर कधी ना कधी खाली येतंच. संपूर्ण गाव शांतपणे ऐकत होतं. ते पुढे म्हणाले, माझ्याकडे पैसा असताना मी गरीब माणसाला कमी लेखलं, पण जेव्हा माझ्याकडे काहीच उरलं नाही तेव्हा त्याच गरीब माणसाने मला आपल्या घरात आसरा दिला. म्हणून आज मी एक गोष्ट सांगू इच्छितो. पैसा कमवा, मोठं घर बांधा, का नाव कमवा, पण माणुसकी गमावू नका. कारण पैसा गेला तर पुन्हा कमवता येतो, पण माणसांचा विश्वास गेला तर तो परत मिळवायला आयुष्यही कमी पडतं. गणपतच्या डोळ्यात अश्रू होते. गौरीने आपल्या वडिलांकडे पाहिलं. गणपत हसत म्हणाला, बघितलंस ना, माणुसकीची विहीर कधीच आटत नाही. गौरी म्हणाली, हो बाबा, आणि म्हणूनच मी लहानपणी घेतलेलं वचन आजही विसरले नाही. गावात कोणालाही पाण्यासाठी किंवा मदतीसाठी कोणासमोर हात जोडावे लागू नयेत. त्या दिवशी गावातील सर्व लोकांनी एकमेकांना मिठी मारली. देशमुखाचं जुनं मोठं घर आता राहिलं नव्हतं, पण त्याच्या जागी त्याहून मोठं काहीतरी उभं राहिलं होतं, माणुसकीचं घर. आणि त्या घराला ना पैशाची गरज होती ना गर्वाची, कारण त्या घराची पायभरणी प्रेमाने, विश्वासाने आणि माणुसकीने झाली होती. कथेचा बोध असा की माणसाकडे किती पैसा आहे यापेक्षा त्याच्याकडे किती मोठं मन आहे हे महत्त्वाचं असतं. संपत्तीचा गर्व क्षणात नष्ट होऊ शकतो, पण चांगुलपणाने कमवलेली माणसं आयुष्यभर साथ देतात. म्हणून आयुष्यात कितीही मोठं यश मिळालं तरी आपल्या पायाखालची जमीन आणि आपल्या माणसांना कधीही विसरू नका. कथा कशी वाटली कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.